नमस्कार, मी उज्ज्वला. शौर्यस क्लाउड किचनमध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला एक स्वीट डिशची रेसिपी दाखवणार आहे, चोंगे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच्यात थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि पाणी घालून मऊ एकदम पीठ मळून घ्यायचं आहे. हा बघा, इथं माझ्याकडे हा चोंग्यांचा पोलपाट आहे. त्याला थोडंसं तेल पुसून घेतलेलं आहे. हे बघा, हे एवढं मी गोळा घेतलेला आहे आणि असं लाटून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं लाटून घेतलं ना किंवा या पोलपाटावरची डिझाईन छान अशी येते. बघा, असं लाटलेलं आहे. आता ह्याच्यावरची डिझाईन हे बघा, किती सुंदर डिझाईन आलेली आहे. हे बघा, अजून एक मी दाखवते. हे असं गोळा ठेवला की हे बघा, हे असं पोलपाट हलवायचं गोल गोल गोल, म्हणजे छान खालची डिझाईन अशी. हे बघा, असं चारी बाजूनी गोल गोल पोलपाटच हलवायचं, म्हणजे छान डिझाईन उठते. किती छान डिझाईन आलेली आहे सगळ्या. हे बघा, हे आपण ह्याला हे बघा, किती छान डिझाईन आलेली आहे. बघा, इथं मी तेल तापत ठेवलेलं आहे. आता एक एक करून ह्याच्यात हे चोंगे सोडायचे आहेत आणि चांगले तळून घ्यायचे आहेत. बघा, दोन्ही साईडनी खरपूस असे तळून झालेले आहेत. आता हे एका जाळीवर काढून ठेवूया. बघा, दुसरं पण मी तळायला घेतलेलं आहे. बघा, किती छान टम्म फुगलेलं आहे. हे बघा, हे पण छान सगळीकडून तळून झालेलं आहे. हे आता एका जाळीवर काढून ठेवूया. इथं मी 3 चोंगे घेतलेले आहे एका प्लेटमध्ये. मी 3 प्रकारचे दाखवणार आहे. हे आहे पिठी साखर. ही थोडीशी पिठी साखर पहिला घालायची. हा दुसरा आहे गूळ किसलेला. हे बघा, गूळ घालायचा आहे. आणि तिसरा आहे हे मध घालायचं आहे. तुम्ही कोणतं तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. या तिन्हीवर थोडीशी खसखस घालायची आहे. चव खूप छान लागते. त्याच्यावर सुकं खोबरं किसलेलं हे घालायचं आहे. ह्याच्यावर मी हे ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत. काजू, पिस्ता, बदाम. चिमूटभर अशी वेलची पूड घालायची आहे. इथं मी 3 प्रकारचे चोंगे केलेले आहेत. हा आहे पिठी साखरेचा, हा आहे गूळ पावडरचा आणि हा आहे मधाचा. तुम्ही कोणत्याही प्रकारचे तुम्हाला आवडतील त्या प्रकारचा चोंगा करून बघा. माझी चोंग्यांची रेसिपी आवडली असेल तर घरी करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी पण ज्यांनी माझ्या शौर्यस क्लाउड किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असाच आशीर्वाद माझ्या शौर्यस क्लाउड किचनला राहू दे. मी नवनवीन रेसिपीज घेऊन येत जाईन, तर नेहमी विजिट द्या माझ्या शौर्यस क्लाउड किचनला. धन्यवाद.